प्रश्न येत नाहीये. आता ज्या काही घडामोडी होत आहेत त्या घडामोडीवर कुठेही बोललं पाहिजे ना. सोयीनुसार मौन आहे. पवार कुटुंबियावर आरोप झाले, त्याबद्दल मी भाष्य करणार नाही, परंतु नको त्या वेळेला बोलणाऱ्यांनी आता बोललं पाहिजे. ते निगेटिव्ह का पॉझिटिव्ह हा त्यांचा प्रश्न आहे, त्यावर मला भाष्य करायचं नाही. परंतु कुणी न विचारता आपलं मत व्यक्त करणाऱ्याची जी काही गर्दी असते ना, त्या गर्दीमध्ये आघाडीवर असणाऱ्यांनी आता तोंड बंद का ठेवला हा माझा प्रश्न होता. एक वाक्य आहे पवारचं, कितपत विश्वास ठेवावा. सर्वांना राज्यात हाच प्रश्न पडलाय. मुलं संज्ञान झाल्यावर ते स्वतंत्र व्यवसाय करतात. मला त्यांनी केलेल्या व्यवहाराची दुरान्वयी कल्पना नव्हती. आता त्यांनी जे काही प्रत्येकाचं एक आपलं कुटुंबिक वेगवेगळं वातावरण असतं, त्या वातावरणामध्ये त्यांच्या घरातलं वातावरण कसं आहे किंवा मुलं स्वतंत्र निर्णय घेतात का याची कल्पना त्यांनाच आहे. म्हणून त्यांनी केलेले भाष्य त्यांच्या कुटुंबापुरतं मर्यादित आहे. राजकारण्याची मुलं विचारतात का वडिलांना? राजकारण्यांची मुलं विचारतात का वडिलांना? असं सगळ्याबद्दल आपण क्रायटेरिया लावू शकत नाही. काही मुलं विचारत असतील, काही मुलं नसतील विचारत. प्रत्येकाबद्दलचं एकमत असेल आणि सगळेच काही विचारतातच अशातला काही भाग. एक चर्चा अशी सुरू आहे की कंपनीचा 99% हिस्सा असलेले पार्थ पवार विरोधात गुन्हा दाखल नाही, पण 1% हिस्सा असलेले दिग्विजय पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल. नाही, त्यावर आता मला भाष्य करणं उचित नाहीये. मुख्यमंत्र्यांनी त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि मला वाटतं या उच्च पातळीवर जेव्हा त्याची चौकशी चालू आहे तर त्यामध्ये आपण काही बोलणं मला वाटतं गैर आहे. ती शीतल तेजवाणी या प्रकरणातले आरोपी नवऱ्यासह परदेशात गायब आहे. पोलीस गुन्हा दाखल करत होते आणि हे पसार होते. पोलीस चौकशी करतीलच. ती कुठेही असली तर गुन्हा एकदा नोंद झाल्यानंतर त्यांना अटकही करावी लागते. सर की पुणे पोलिसांना कुणीच सापडत नाही, सगळे परदेशात जातात. तो आधीचा जो गुंड होता तो